So before starting with chloroplast, This call we is will talk now about taking notes. plastids. This call is now being recorded. What are plastids? एक मिनिट थांबा. So plastids are of two types. Okay. So when you see the types of plastids, you will know what I'm going to talk about. Okay. So when you say plastids, there are two types. The first one is called as leucoplast. Second one is called as chromoplast. Okay. Underline the words or understand the words leuco and chromo, in which leuco indicates whatever is colorless. Okay, without any color, that is leuco. And chromo means colored. Chromo, color, monochromatic, polychromatic, chroma, color. Okay. So when you say or when you study leucoplast, we are going to talk about three different leucoplasts. One is amyloplast. Second is alluroplast. And third is ilioplast. So if there are some bodies or organelles present inside your cell, सेलच्या काही ऑर्गॅनलीज आहेत, जसे आपण मायटोकॉन्ड्रिया बघितले, प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितला, रायबोझोम्स बघितले, तर हे ऑर्गॅनलीज आहेत सेलच्या आतमध्ये. तर सेलच्या आतमध्ये असे काही स्ट्रक्चर्स आहेत जे एखादा मॉलिक्यूल स्टोअर करतात. ठीक आहे. मग नक्की काय स्टोअर करतात, तर याच्यावरनं तीन टाईप. फर्स्ट इज अमायलोप्लास्ट, वेअर दे आर गोइंग टू स्टोअर स्टार्च, कार्बोहायड्रेट्स. Alluroplast, they store proteins, and ilioplast, they store fats. So like these, there are three different plastids in leucoplast which are going to store your biomolecules. Then moving to the next thing, that is your chromoplast. Now when you say chromoplast, depending upon the pigments present in them, आता पिगमेंट्सचा अर्थ काय की कलर बॉडीज, जे बॉडीज तुमचे पुढे जाऊन लाईट ऍब्झॉर्ब करणार आहेत. आता विचार करा, तुम्हाला एखादं पान बघितलं की हिरवं दिसतं. ठीक आहे. मग नक्की काय आहे, तर त्याच्या आतमध्ये असे एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे कॉल्ड ॲज युअर क्लोरोफिल. पिगमेंट्स काही प्रेझेंट आहेत, कलर्ड बॉडीज प्रेझेंट आहेत. दे आर गोइंग टू ऍब्झॉर्ब युअर लाईट अँड रिफ्लेक्ट अ पार्ट ऑफ लाईट. बऱ्यापैकी सगळं लाईट ऍब्झॉर्ब करतात आणि एक पार्ट फक्त रिफ्लेक्ट करतात. आता नक्की लाईट कुठले कुठले आहे आपल्यामध्ये, आपले जे सनलाईट येते अर्थवर. स्क्रीन दिसत नाही. दिसत नाही का स्क्रीन? एकच मिनिट, परत अदा करतो. दिसते स्क्रीन? हो सर, आता दिसते. ओके, ठीक आहे. नाउ व्हेन यू से क्रोमोप्लास्ट, ठीक आहे, बरं लाईट बोलत होतो आपण, क्रोमो असं पहिले लाईट बोलत होतो. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही लाईट म्हणता, अर्थवर जी लाईट आहे ते फिल्टर होऊन येते सनलाईट पासून. म्हणजे सनचे जेवढे काही रेज आहेत ते सगळे अर्थपर्यंत पोहोचत नाहीत, त्यातला एक पार्ट पोहोचतो. मग ते पार्टला म्हणतो आपण विजिबल स्पेक्ट्रम. and it starts from 380 nanometers to 680 nanometers. तुमच्या बुक नुसार आहे, it is 400 to 700. Okay, but it is 380 to 680 nanometers. Now in this light you will see different colors. So the colors are Vibgoi, रेनबो कलर्स. आता ज्या वेळेला सनलाईट पडते लीफ वर, ठीक आहे, सो लीफ इज गोइंग टू ऍब्झॉर्ब
ऑल दी कलर्स एक्सेप्ट ग्रीन कलर. ग्रीन कलर कडून सोडून बाकी सगळे कलर्स तो रिसीव्ह करेल आणि तो ऍब्झॉर्ब करून टाकेल. फक्त ग्रीन कलर तो रिफ्लेक्ट करेल. ठीक आहे, म्हणून तुम्हाला दिसताना लीफ हे ग्रीन कलरचं दिसतं. ठीक आहे, मग आता हे ऍब्झॉर्ब केलेले कोण आहेत, तर ही तुमचे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत किंवा वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे पिगमेंट्स नक्की कुठे प्रेझेंट आहेत, तर दे आर प्रेझेंट अंडर इनसाइड युअर क्रोमोप्लास्ट. Hence, your chromoplasts are of different colors, and they are of 3 types. The first one is the chloroplast, and today we will see chloroplast, which is green in color due to chlorophyll. Then you have pheoplast, which is yellow to brown in color. Actually, it is brown in color. Okay, and the last one is rhodoplast, which is red in color. Okay, today we will see only chloroplast. फक्त chloroplast बघायचे, तुमच्या सिलेबसला फक्त chloroplast आहे. ठीक आहे, now we will start with the actual point, that is chloroplast. एक सेकेंड. सर क्लोरोप्लास्ट मतलब वही ना, फोटोसिंथेसिस होती है जो प्लांट्स का खाना बनाते, सही है, सनलाइट. सही है, सही है, वही है. और उसका जो प्रोसेस है, मैकेनिज्म है, दैट वी विल स्टडी इन चैप्टर फोटोसिंथेसिस. ठीक है, तो वही है क्लोरोप्लास्ट. हमने कल भी देखा था माइटोकॉन्ड्रिया वाज पावर ऑफ सेल्फ सेल. फोटोस क्लोरोप्लास्ट आर गोइंग टू सिंथेसाइज फूड फॉर प्लांट्स. प्लांट में जो भी फूड बनेगा वो बनेगा क्लोरोप्लास्ट द्वारा ही. ठीक है, सो वी विल स्टार्ट विद आवर क्लोरोप्लास्ट. So first things first, who discovered chloroplasts? Okay, so the same person who described the living cell, Anton von Leeuwenhoek, he described your chloroplast for the first time. Okay, then second thing is, it is a dimorphic organelle. Dimorphic organelle. What do you mean by dimorphic? Di means two, morphic means morphology. दिसायला जर तुम्ही बघितले तर क्लोरोप्लास्ट हे दोन वेगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये आहे किंवा दोन वेगळ्या शेप्स मध्ये आहे. शेप्स म्हणता येणार नाही, पण स्ट्रक्चर आहे, त्यातले काहीतरी आतले जे कंपाऊंड्स आहेत किंवा आतले जे पार्ट्स आहेत ते बदलतात. ठीक आहे, असे दोन टाईपचे क्लोरोप्लास्ट आहेत. वन इज कॉल्ड ॲज ग्रॅनल क्लोरोप्लास्ट अँड सेकंड इज कॉल्ड ॲज अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. What is granule, what is agranule, we will see further when you study the structure of chloroplast. Okay, so before that we will move to something else. What is the number of chloroplast per cell? Okay, प्रत्येक सेल मध्ये क्लोरोप्लास्ट किती असेल? सो इट डिपेंड्स ऑन द सेल इटसेल्फ, कुठला ऑर्गॅनिझम आहे काय आहे तर त्यावर ठरतं. सो इन केस ऑफ अ क्लिमॅडोमोनास, सो इट इज अन ग्रीन अल्गी, क्लोरोफायसिस एक्झाम्पल आहे. तर ह्यामध्ये किती असतात? 1 per cell. In case of a Spirogyra, so this is also an algae. So Spirogyra has max to max 16 per cell आणि रिबन शेप्ड असतात. अजून एक algae आहे कॅरा, त्यामध्ये 500 ते 550 असतात. सो इट डिपेंड्स ऑन द स्पेसीज अँड डिपेंड्स ऑन द फंक्शन ऑफ स्पेसीज. आता अजून एक आहे की हायर प्लांट्स, जे आपण जे प्लांट्स बघतो त्यांच्यामध्ये किती आहे, तर इट कुड बी अराउंड 80 chloroplast per cell in your higher plants. Higher plants indicate angiosperms, gymnosperms. ठीक आहे, मँगोचा प्लांट असेल, पायनॅपलचा प्लांट असेल, तर ह्याच्या प्रत्येक सेल मध्ये किती आहे, तर अबाउट 80, मॅक्स टू मॅक्स 80. ठीक आहे, काही एक्सेप्शन्स आहेत, हजारोमध्ये पण असतात, पण आपण हे धरू आता इन एन ॲव्हरेज. ठीक आहे, सो दिस इज रिगार्डिंग द नंबर ऑफ सेल. नाउ व्हॉट इज द शेप ऑफ क्लोरोप्लास्ट? Again, they are of different shapes. Consider the first example, that is Chlamydomonas. आता पहिला Chlamydomonas कसा आहे? So it is, or it looks like a water droplet. हा आहे Chlamydomonas. ठीक आहे, ह्याला ह्याचे दोन फ्लॅजेला. So chloroplast inside it is something called as cup shaped. हा जो आपण ग्रीन कलर दाखवला, so this entire is the chloroplast.
Okay, so cup-shaped chloroplast in case of Chlamydomonas. Then if you draw a diagram for Spirogera, it will be, so consider this as the filament of Spirogera. This is one cell in Spirogera. Okay, so chloroplast inside it is spiral, ribbon shaped. So this is your chloroplast in case of Spirogera. So it is ribbon shaped, or you can say spiral. Then if you consider another example, another algae called as Ulothrix. ठीक आहे, हा तो पहिला आहे तो क्लेमॅडोमोनास कप शेप, रिबन शेप स्पायरोगॅरा. अजून एक तुम्हाला सांगतो तो आहे युलोथ्रिक्स, अजून एक अलगी आहे, मग त्या काहीतरी वेगळंच आहे. कसं दिसतं हे, थोडं असं दिसतं, मला दाखवतो. सो दिस इज अ I am drawing a chloroplast. Okay. So first thing, so it looks a C shape असतो. ठीक आहे, so this is called as girdle shape क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, आणि जो हायर प्लांट्स आहेत आपले, म्हणजे मँगो प्लांट वगैरे असेल ते ना, त्याच्यामध्ये असतो प्रेझेंट डिस्कॉइड, डिस्क शेप. सो इट इज नॉट राउंड बट इट इज डिस्क शेप्ड. हे असा समथिंग लाईक दिस. सो दिस इज डिस्क शेप अँड टुडे वी आर गोइंग टू ड्रॉ दिस शेप, डिस्क शेप. ठीक आहे, सो दीज आर द शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. समजलं इथपर्यंत नंबर आणि शेप? आर यू गेटिंग माय पॉइंट? इफ Yes. ओके, पुढे जायचं. हो. ओके, एक सेकंड, हे सगळं छोटं करतो म्हणजे मला लिहायला जागा मिळेल. Now there comes the structure of chloroplast. So like the structure of mitochondria, structure of chloroplast is also very important. Okay, and you need to draw it perfectly. So first thing is, it has two membranes. So this belongs to the outer membrane, and सर then you will, एग्जाम में क्लोरोप्लास्ट की डायग्राम भी पूछी जा सकती है. 100%. They won't ask you a diagram of chloroplast, but they will ask you ultrastructure of chloroplast, ultrastructure of mitochondria. So उसमें आपको एक्सपेक्ट क्या किया उन्होंने कि एक डायग्राम निकालेंगे, उस डायग्राम में 4 लेबल्स करोगे और 4-5 पॉइंट नीचे लिख दोगे, तब आपको मिलेगा पूरा 4 मार्क, वरना कट हो जाएगा. ठीक है, सो यू कैन एक्सपेक्ट ultrastructure of chloroplast. So these are the 2 layers in your chloroplast. अब माइटोकॉन्ड्रिया में कैसे था? In mitochondria, the inner membrane was having foldings. In this case, there are no foldings. So let me label these things. So this becomes your outer membrane. This is your inner membrane. Now next thing is, what is present inside this? The space present inside your chloroplast is called as stroma. While inside this stroma, you are going to see some membrane bound structures. Okay, so when you say membrane bound structures, so they have a typical shape. ठीक है, तो यहाँ पे एक शेप वाले कई सारे, द्रव्य. so this is one structure, this is called as thylakoid. Okay, so like these there are many thylakoids present, one below the other.
So this entire thing is now called as grana or granum. Okay. So single unit of a granum is called as thylakoid. Thylakoids are arranged in a stack. एकावर एक अरेंज केला जातो thylakoid आणि तयार होतो एक ग्रॅनम. So this entire is a granum inside which the single unit is called as thylakoid. Next, so like these there are many other granum. So this is another one. So this is one more. So I will draw few more. Now each grana is going to be connected to one another. So let us show the connections. So this is connected. This is connected. Likewise, these are also connected to your membrane. Okay. Now these connections are called as stroma lamellae. Stroma and stroma lamellae are two different things. Do not jumble in it. Confuse मत हो इसमें. ठीक है, ये दोनों अलग अलग हैं. Stroma is the space present inside the chloroplast, while the stroma lamellae are the things which connect two grana. Now that is stroma lamellae. Then inside your chloroplast you will be showing your ribosomes as well. So बोला तुमचा आवाज क्लिअर. हा विचारा काय ते. सर दिसत नाही का तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. एकाने बोला व्यवस्थित. समजते, ऐकू येते. Okay. Next thing. So when you say there are ribosomes present inside a chloroplast, we say these ribosomes are 70S ribosomes. Okay. सायटोप्लाझम मध्ये 80S असतो. माइटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टच्या आत आहे तो 70S रायबोसोम आहे. ठीक आहे. So like this 70S ribosomes are present again inside your chloroplast as well. So this is regarding your ribosomes. Then you also can observe your DNA also present inside a chloroplast. Okay. So DNA is round and double stranded. Okay. So like your mitochondria मध्ये पण स्वतःचा डीएनए होता, स्वतःचे रायबोसोम्स होते. तसेच क्लोरोप्लास्ट मध्ये पण रायबोसोम्स आहेत आणि डीएनए आहे. हेन्स both mitochondria and chloroplast are also called as semi-autonomous organelles. Okay. What do you mean by semi-autonomous organelles? So these organelles can function on their own. They do not require any other organelle. दुसऱ्या कुठल्याही ऑर्गॅनली ते डिपेंड नाही आहेत. त्यांना मल्टिप्लाय करायचा, स्वतःहून मल्टिप्लाय करतील का? आणि त्यांच्यावर स्वतःचा डीएनए पण आहे, स्वतःचे रायबोसोम्स पण आहेत. म्हणजे स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करू शकतो. तसा जर डीएनए आहे, स्वतःचं डोकं स्वतः वापरू शकतो. ठीक आहे. सो इट कॅन रेप्लिकेट ऑन इट्स ओन. Whenever it want to function, it won't depend on other organelles for its functioning. It will function on its own. Okay. Now coming to function, there are two functions in chloroplast. One you already told. एक आहे photosynthesis, and as it contains its own DNA,
It is also important for cytoplasmic or maternal inheritance. Cytoplasmic inheritance means it is the transfer of characters through your cytoplasm. Why cytoplasm in this case? कारण की सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे तुमचा मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट, आणि त्या दोघांमध्ये प्रेझेंट आहे तुझा डीएनए. म्हणजे थोडक्यात काय, या डीएनए वर पण जीन्स असतील, ते पण जीन्स कुठले ना कुठले तरी कॅरेक्टर देत असतील. ठीक आहे. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत हे कंट्रोल कोणी केलंय? तर तुमच्या सायटोप्लाझमनी केलंय. हेन्स when such characters pass from one generation to the next generation, this thing is called as maternal inheritance. So this is regarding chloroplast. Chloroplast समजलाय? हो सर. किसी को डाउट है क्लोरोप्लास्ट में? सर क्लोरोप्लास्ट अपना डीएनए, मतलब क्लोरोप्लास्ट के पास अपना ही डीएनए होता है ना? हाँ है ना, लिखा है ना हमें अभी डायग्राम में. तो डीएनए हाँ तो क्या ही बस. होता है, और वो किसी और पे नहीं होता है मल्टीप्लाई करने के लिए या फिर फंक्शनिंग के लिए. Okay. Any other question? If no, then we can move forward. No. Okay. So we will move forward to the next organelle, which are very easy. Okay. सोपे दोन organelles. राइबोसोम. So we have very easy two organelles. First we will complete them. Then we'll move to nucleus, but not today. Nucleus घेऊया. आता नाही. नेक्स्ट वीक मध्ये घ्यायचं आहे. आपल्याला जर लेक्चर मिळालं परत तर घेऊया आठवड्यात, किंवा पुढच्या लेक्चरला न्यूक्लियस घेऊ. ठीक आहे. So before that we will see all the other organelles. First thing is, what we are going to see today right now is cilia, and compare it with another organelle called as flagella. Cilia and flagella. Okay, these are the two terms which we are going to discuss right now. So first thing, do you know cilia and flagella? माहित आहे का तुम्हाला cilia flagella काय आहे? आता मगाशी No आपल्या sir. So this was Chlamydomonas, right? So this is Chlamydomonas. So these longer things which are present like hair-like structures, so these are called as flagella. पैरामोशियम लक्षात है? किसी को याद है पैरामोशियम का डायग्राम? So when you studied paramochium, okay, you drew something that is slipper like, चप्पल like असतो, चप्पलच्या शेप मध्ये असतो. ठीक आहे. And then you showed some small hair like structures present on them. Now these hair like structures are called as cilia. Okay. So what are the characters to be compared? First thing is size. Okay. तो cilia है, cilia are very small like these. ठीक है. While the flagella are larger ones. Second thing is, what is the number of cilia? Normally the cilia will be many in number, numerous. भरपूर cilia आहेत, paramochium मध्ये दिसतात. But flagella, they will be few in number, mostly 1 or 2. आता Chlamydomonas आहे इथे 2 आहेत. Okay. So 1 or 2. Then what is the location, position काय आहे? So cilia are present mostly everywhere. So you can write all over the surface. Okay. So completely present over the surface. Surface और पूर्ण है. That is your cilia. ठीक है. While flagella are present towards one end. So consider a bacterial cell. Okay. So it could have flagella on this end, or it could be on this end. Okay. Or sometimes on both ends. पण ते एंडला आहेत, कंप्लीट सरफेसवर नाही आहेत. Okay. Then another thing is, there are types of flagella and types of cilia. Okay. Now when you talk about types of cilia, they are of two types. ये आपके बुक में नहीं है. ठीक है.
but you should know these things. So when you say cilia, it is of two types. One is called as kinocilia and second is called as stereocilia. At a kino means kinetic. Kinetic means movement. So those cilia which are required for locomotion, for movement, these are called as kinocilia. And those cilia which are sensory, okay, आपके सबके आपको सेंसर्स पता है? व्हाट आर सेंसर्स? हाँ सर. सगळ्यांना सेन्सर्स माहित आहेत का? हॅव यू हर्ड अबाउट द टर्म सेन्सर्स? Yes. Yes. Can you give me an example of sensor which is present inside your body or any type of sensor? Non-living things मधले पण सेन्सर सांगू शकता मला. Six sensor. सिक्स सेन्सर असं काय नसतं. Can you tell me anything else? नहीं? बरं. सबके घर में फ्रिज है. Yes. Yes. ठीक है. So when you open the door of a fridge, ठीक है, does the light turn on? आतली लाईट सुरू होते का? Yes. आणि जर परत दरवाजा बंद Yes, केल्यावर sir. सुरू राहते का बंद होते? बंद होते. बंद होतं. दॅट इज अ सेन्सर. दरवाजा ओपन केला सुरू, दरवाजा क्लोज केला बंद. हे सेन्सर आहे. तर असे आपल्या बॉडीमध्ये पण सेन्सर्स असतात. ठीक आहे. कन्सिडर अ सेन्सर प्रेझेंट इन युअर इयर. तुमच्या कानामध्ये एक सेन्सर आहे. ठीक आहे. अँड इट इज मेड अप ऑफ स्टेरोसिलिया. So in that case, when you say a sensor is for hearing, a sensor is for balancing, ठीक आहे, तर हे सेन्सर्स प्रेझेंट आहेत थ्रू युअर सिलिया. सो सच सिलिया आर कॉल्ड एज स्टेरिओसिलिया. समजलं? So likewise, flagella are also of two types. One is called as whiplash and second is called as tinsel type of flagella. Difference काय आहे? ठीक आहे. First thing is your whiplash doesn't have any bristles or hair like structures. It is smooth. Tinsel does have your hair like structures. Bristles आहेत. हे असे ब्रिसल्स प्रेझेंट असतात. Okay. So this is the difference between a whiplash and a tinsel type of flagella. But there are two types of flagella and there are two types of cilia. And depending upon these, सर स्क्रीन हाँ. नहीं दिख रही है सर. नहीं दिख रही है? फिर से दिखाओ और एक बार करता हूं शेयर. आज थोड़ा नेट का इशू है इसलिए ऐसे हो रहा है ये. दिसते स्क्रीन? हो सर. थोडा नेटचा इशू आहे आज. नाही सर. होणार असं वाटायला. Okay. Second thing is, last thing in this is function. अजून एक बघायचं आहे. We also want to see the structure. ठीक है. So function. Now when you say function on cilia, it will be locomotion. It will be food capture. And it also will be what we say as sensory. ठीक आहे. लोकोमोशन कोण करेल? तर कायनोसिलिया करेल. जसे ते सिलिया मूव्ह करतील ना तसं तो सेल पण पुढे मागे मूव्ह करेल. फूड कॅप्चर पण कायनोसिलिया करतात. म्हणजे फूड एका बाजूला आहे तिकडून तो मूव्ह करतात आणि ते तोंडापाशी आणतात, माउथ पाशी आणतात. ठीक आहे. इन केस ऑफ युअर पॅरामोशियम. सेन्सरी. सो दिस आर गोइंग टू हेल्प इन सेन्सेस. आता एक एक्झाम्पल दिलं, स्टेरोसिलिया आर प्रेझेंट इन ह्युमन इयर्स. ठीक आहे. सो सेन्सरी. In case of flagella, it may be whiplash, it may be tinsel, but the function is only one, that is locomotion. Okay.
कळालं इथपर्यंत? सिलिया फ्लॅजेला समजलेत का? हो सर. ओके, मी एक इमेज तुम्हाला हे करतो, दाखवायची आहे मला. एक सेकंड, लेट मी गो टू द इमेज फर्स्ट. इमेज दिख सर जाएगी। इमेज चली गई सर. नहीं, अभी मैंने बंद किया है, मुझे एक इमेज आपको प्रोजेक्ट करना है, तो इमेज दिखाऊंगा, इसलिए मैंने बंद किया अभी. So we will be studying regarding the structure of cilia and flagella. So I want to get the ultra structure. Okay, I found it. Okay, screen दिसते? नाही सर. Okay, आता दिसते? हो सर. Okay. So when you see this structure, एक काम करू, हे आपण ह्याच्यातच ओपन करू, आपल्या पेजला ओपन करू, मी मला लिहिता येईल त्यामध्ये. इमेज दिसते का तुम्हाला? हो. Okay. So this is the structure of cilia or flagella internally. जसं आपण क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रियाचे आपण डायग्राम बघितले होते, तसा हा इंटरनली असा दिसणार आहे. ठीक आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, व्हॉट आर यू गोइंग टू फोकस? So first thing is you are going to focus on two things. One is your protoplasmic sheath. So first is your protoplasmic sheath, and second is called as axoneme. ठीक है, और एक्झोनेमोन. सो दिस थिंग दॅट इज द सर्कल्स. आता हे जे सर्कल्स आहेत, आतले सर्कल्स और हे जे सगळे आहेत ना, ऑल दीज आर युअर एक्झोनेमी, पार्ट ऑफ युअर एक्झोनेमी. प्रोटोप्लास्मिक शीथ आर युअर दीज आउटर स्ट्रक्चर्स. हे बाहेरचं जे गोल काढलेला आहे, जो आता मी ब्लॅक करतोय, दिस एव्हरीथिंग इज युअर एक्झोनेमी. ठीक आहे. So sorry, protoplasmic sheath. So these are the two structures. Then you will study in axoneme. There are some arrangements. Arrangement कसे आहेत? तर it is something called as 9+2. 9 काय आहेत? तर 9 are your doublet proteins and 2 are your central tubules. ठीक आहे. सो 2 कुठले? सो दिस इज द फर्स्ट वन, दिस इज द सेकंड वन. हे जे मध्ये काढलेत तुम्ही, हे जे दोन काढलेले आहेत आपण, so these two are your central tubules. ठीक है. While those which are present on the outer side, so consider these things 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता हे सगळे डबलेट आहेत, पण धरताना आपण ह्याला एक युनिट धरायचा. 1 2 3 4 5 6 7 8
आणि 9. So 9 are your doublet proteins. Getting to my point? समजले पॉइंट पहिला आता? नक्की डबलेट प्रोटीन कुठले? कळतंय का मी काय सांगतोय? हो. Okay. Then next thing is what we say as what are these proteins made up of? Both the proteins. It may be central, it may be tubular doublet protein. So all these proteins are made up of tubulin proteins. ठीक है? Alpha and beta proteins. ठीक आहे? इथं लिहिलंय तुमच्या डायग्राम मध्ये ए आणि बी, तर एक अल्फा एक बीटा आहे. ठीक आहे? Likewise, the central tubules are C1 and C2. एक C1 आहे तर दुसरा C2. ठीक आहे? Now this C1 and C2 are interconnected. ठीक आहे? So I will show you a connection. तो इथं नाही आहे पण आपण दाखवू कनेक्शन. ठीक आहे? So they are interconnected like these. So this is called as bridge. So bridge is also present. Okay. Another thing which is present over here are these things. आता हे जे दिसतात ना, तर ह्याला म्हणतात रेडियल स्पोक्स. आता ह्यांचं काम काय आहे? सो रेडियल स्पोक्स आर कनेक्टेड टू युअर इनर साइड, दॅट इज युअर सेंट्रल टिब्युल्स. मग जसे सेंट्रल टिब्युल्स फिरायला चालू होतील तसे तुमचे रेडियल स्पोक्स पण त्याला अटॅच होतील आणि ते फिरायला लागतील. रेडियल स्पोक्स कुठे अटॅच्ड आहेत? तर तुमच्या डबलेट प्रोटीनला अटॅच्ड आहेत. सो विथ दॅट युअर डबलेट प्रोटीन ऑल्सो विल स्टार्ट टू मूव्ह, and in this way this entire unit will start to move. What are the things to remember? First is protoplasmic sheath, second is axonemy. Okay, then when you say axonemy, it has 9+2 arrangement. ठीक आहे? एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे 9+2 अरेंजमेंट. What are 9 and what are 2? The 9 are your doublet proteins which are peripherally arranged, कडेला अरेंज केलेले आहेत. 2 are your central tubules which are present at the center. Covering these central tubules is your central protoplasmic sheath, and covering your double protein there is another outer protoplasmic sheath. एक बाहेरच्या बाजूला प्रोटोप्लाझमिक शीथ आहे, एक आत एक आहे प्रोटोप्लाझमिक शीथ. असे दोन शीट्स आहेत. Then from your doublet protein, ठीक आहे, consider your alpha doublet protein किंवा A doublet protein, there are some spokes arranged. These are called as radial spokes. While your A doublet protein, A from your doublet protein and B from another doublet protein, they both are interconnected. Okay, and these connections are called as AB linkers. A आणि B का म्हणायचा? कारण की A ला सुरुवात झाला आणि दुसऱ्याच्या B ला जाऊन कनेक्ट केलाय. Hence these are called as AB linkers. So this is regarding cilia and flagella. लक्षात राहील? ये समझ में आ गया कुछ? Yes, sir. For your exams, please remember these characters. ठीक है? And second thing is you remember 9+2 arrangement. Even if you forget each and everything, बाकी सगळं विसरलं तर चालेल. 9+2 and doublet proteins are very important. Okay? You will get this question for your MCQs, CET or boards. Cilia, flagella will never come for your theory papers. Okay? आपके बोर्ड एग्जाम में for 2 marks, for 3 marks, for 4 marks, you will never get cilia and flagella. हे फक्त येणार आहे तुम्हाला MCQs मध्येच किंवा 1 mark क्वेश्चन असतात ना, सेक्शन ए मध्ये पहिले 10 क्वेश्चन असतात ते MCQ असतात. Then you have 8 questions which are going to be 1 mark each. So in that 1 mark you could get these questions, or MCQs you are going to get this question. So am I clear with this? Sir, बोला.
सर मुझे बाकी सब कुछ तो समझ में आया है, 9th भी समझ में आया, बट ये 2 कुछ समझ में नहीं आया सर. Okay. So consider these two are your central tubules. ठीक है? These are interconnected with a bridge. ठीक है? This is connected to a protoplasmic sheath. So like this. ठीक है? Outside which you will have your 9 doublet proteins. So 3, I have to show 2 more. Okay. So like this. Okay. Now these are going to show presence of radial spokes. मतलब सर जो 9 डबल प्रोटीन्स है वो जो बीच के जो ब्रिज है उनसे जॉइंट है. हाँ, ब्रिज से ज्वाइंट नहीं है, बट ये आपके जो शीथ है बाहर का, दिस शीथ इज गोइंग टू Joint. कनेक्ट हाँ योर इंटरनल पार्ट्स टू योर एक्सटर्नल डबलेट प्रोटीन्स. सो व्हेन दीज ट्यूब्यूल्स मूव, जब ये दो ट्यूब्यूल्स मूव करते हैं, एट द सेम टाइम दिस शीथ विल आल्सो मूव. Now when this sheath moves, and if these radial spokes are in connection with your sheath, they will also move. If they move, these molecules also will move. Doublet protein also will move, and this entire thing is present inside another sheath. Now यस सर समझ में आया. if this is A and this is B, okay, then your A and B are interconnected like these. So this is connected to this. So A is connected to B. So A is connected to B. ये connections यहाँ पे होते हैं. And these are your AB linkers. So each and everything is synchronized. एक move करेगा अपने आप बाकी सब move हो जाएगा. Hence this will start to move. When this moves, then your functioning will be okay. तो locomotion हो गया, food capturing, ठीक है, and ciliary movements, sensory movements. So all this thing will be done when this apparatus or this what we say as synchrony is going to move. समजलं आता हे? हो सर कळलं मला. काय अवघड आहे याच्यात? नाही कारण की मधले जो ते 2 सेंटर कंट्रोल जर आहे ते जर हल्ले तर आपोआप पूर्ण म्हणजे म्हणजे जो मधला मशीन स्टार्ट झाली तर आजूबाजूचं सगळं स्टार्ट होईल. ओके, आता एक्झामला हे विचारणार नाहीत आपल्याला. एक्झामला काय विचारणार आहे? अरेंजमेंट काय आहे? व्हॉट इज द अरेंजमेंट? 9 plus 2. 2. What are 9? These are your doublet proteins. बरोबर ना? 1, 2, 1, 2, 1, 2 doublet protein. And what is your 2? Central 2 proteins या central tubules. 14. बरोबर? हो. Okay. And what are these two things made up of? Tubulins. Yes. Done. This is what you should remember. Forget about each and every other thing. फक्त तुम्हाला आता कळालंय म्हणून चांगलं आहे. जर कळालं नसेल तुम्हाला सांगितलं असतं एवढं लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे आणि हे त्याचे फंक्शन्स एवढे इम्पॉर्टंट आहेत. सर तुम्ही बायोवरचे आम्हाला क्वेश्चन्स विचारत जा आणि मग आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून सांगू एखादी क्वेश्चन. मी एक काम करू, एमसीक्यूज ना? टेस्ट. एमसीक्यूज घ्यायचे का थेअरीचं घ्यायचं सांगा मला. सर पहिले एमसीक्यू घेऊ नंतर ना थेअरी घेऊ. ओके, नाउ टेल मी विच चॅप्टर आर यू प्रिपेअर्ड फॉर? कुठल्या चॅप्टरसाठी प्रिपरेशन झालेलं आहे तुमचं आपल्या चॅप्टर मधले आता झालेल्यापैकी? हा चॅप्टर सोडून. हा चॅप्टर सोडून. फर्स्ट सोडून द्या. फर्स्ट एकच क्वेश्चन पडतो आणि सीईटीला तो चॅप्टर पण नाही आहे. आपण प्लॅन्टी घ्यायचं का? किंगडम प्लॅन्टी घ्यायचा का सांगा. हो सर किंगडम प्लॅन्टी घेऊ आपण. So remember one thing,
नेक्स्ट लेक्चर, ठीक आहे, वी विल सॉल्व क्वेश्चन्स ऑन किंगडम प्लॅन्टी. ओके, चालेल. पुढच्या लेक्चरला प्लॅन्टीवरचे क्वेश्चन वाचायचे, आपण सॉल्व्ह करायचे. चालतंय का सांगा? हो हो ओके, चालत असेल तर आजपासून अभ्यासाला लागा. माझ्यामध्ये तुमचं माझं लेक्चर सोमवारी असणार आहे. या सोमवारी आपलंच लेक्चर झालं ना 11वीला, तुम्हालाच झालं लेक्चर माझं. हो मग सोमवारीच असणार आहे आपलं लेक्चर. आता तुमच्याकडे आज बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 4 दिवस आहेत. 4 दिवसात प्लॅन्टी वाचून काढा. प्लॅन्टीवरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. ओके ओके, आजचं सेशन क्लोज करायचं मग. हो चालेल. हो सर. रितू काय ग रितू मला काय विचारत होती? अगं तुझं डिव्हिजन कोणतं तुम्हाला काय हो माझी डिव्हिजन डी बी आहे का? सी 19. ओके सर. विचारत होती कोणत्या डिव्हिजनला आहे तो. ठीक आहे.